मी डॉक्टर किरण चव्हाण मानसोपचार तज्ज्ञ म्हणून पुणे व अहमदनगर जिल्ह्यात कार्यरत आहे। मित्रांनो, आज आपण जो विषय बघणार आहोत तो म्हणजे उदासीनता किंवा नैराश्य। नैराश्य म्हणजे नक्की काय? नैराश्य हा एक मानसिक आजार आहे ज्यामध्ये व्यक्ती ही दिवसेंदिवस उदास होत जाते किंवा तिला सतत निराशा वाटते। दैनंदिन कामामधील तिचा इंटरेस्ट जो असतो तो कमी होत जातो आणि साधारण ही कंडिशन जी आहे ती 2 आठवड्यापेक्षा जास्त दिवस राहिली तर त्याला आपण नैराश्य असे म्हणतो। नैराश्य हे नॉर्मल वाटणाऱ्या उदासीनतेपेक्षा किंवा दुःखापेक्षा वेगळी गोष्ट असते, कारण ती 2 आठवड्यापेक्षा जास्त सलग राहते। त्यामुळे यात सेपरेशन आपल्याला लक्षात येतं। नैराश्य हे कोणालाही येऊ शकतं, त्यामध्ये वय, लिंग, व्यक्ती असं काहीही फरक नसतो। कुठल्याही वयामध्ये कुठल्याही व्यक्तीला नैराश्य हे येऊ शकतं। याचे रिस्क फॅक्टर्स काय आहेत, म्हणजे नैराश्य येण्यापूर्वीचे काही धोके किंवा धोक्याच्या संभाव्य घटना या कुठल्या? तर ज्या व्यक्तींच्या जीवनामध्ये मोठा आघात झाला आहे, मोठी घटना घडली आहे, ब्रेकअप झाला आहे, घटस्फोट झाला आहे, व्यवसायात त्यांना फेल्युअर आला आहे, त्याच्यानंतर काही जे लोक बेरोजगार आहेत, जे लोक गरिबीमध्ये सतत राहत आहेत, अशा अनेक घटना नैराश्यासाठी कारणीभूत ठरू शकतात। जर याची नेमकी लक्षणं आणखी कुठली, तर यामध्ये साधारण निराशा येणे, उदासीनता वाटणे, आपण जी कामे करतोय किंवा ज्या गोष्टी आपल्याला दैनंदिन जीवनात आवडतात त्यातला रस कमी होत जाणे, झोप न लागणे, आत्महत्येचे विचार सतत मनात येणे, अशा पद्धतीची अनेक लक्षणे नैराश्यामध्ये दिसू शकतात। याला ट्रीटमेंट आहे का? हो, तर याला ट्रीटमेंट आहे आणि ती घेणं गरजेचं सुद्धा आहे, कारण जर नैराश्यावर योग्य वेळी आपण ट्रीटमेंट घेतली नाही तर त्याचे परिणाम म्हणून आत्महत्या किंवा अजून काही सिव्हिअर घटना यामध्ये ते होऊ शकतात। त्यामुळे वेळेवरच नैराश्यासाठी ट्रीटमेंट घेणं अत्यंत गरजेचं आहे। जर आपल्या अवतीभोवती आजूबाजूच्या व्यक्तींना किंवा जवळच्या व्यक्तींमध्ये किंवा आपल्या स्वतःला जर नैराश्य जाणवलं किंवा उदासीनता सारखी येत असेल तर आपण काय करायला पाहिजे? तर मित्रांनो, यामध्ये आपण आपल्या जवळच्या व्यक्तींकडे व्यक्त होणं खूप गरजेचं आहे। आपलं वेंट आउट होणं खूप महत्त्वाची गोष्ट आहे। त्याच्यानंतर तुम्ही जर गरज पडेल तर मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता किंवा काही काउन्सिलर्स आहेत त्यांचा सल्ला तुम्ही घेऊ शकता, जे त्यातून तुम्हाला बाहेर काढण्यासाठी मदत करू शकतील। दैनंदिन तुमचं जीवन जगताना, रोजचं जीवन जगताना तुम्ही योग्य प्रकारे तणावाचं मॅनेजमेंट करू शकला, स्ट्रेस मॅनेजमेंट करू शकला, काही गोष्टी प्रायोरिटाईज बेसवर व्यवस्थित करू शकला, ज्यामध्ये एक्सरसाइज असेल, योगा असेल, मेडिटेशन असेल। या पद्धतीने तुमची लाईफस्टाईल जर तुम्ही व्यवस्थित मेंटेन ठेवली, घरामधला संवाद जर तुम्ही व्यवस्थित ठेवू शकलात, मित्रांमधला संवाद तुम्ही व्यवस्थित ठेवू शकलात आणि जर गरज लागली तर मानसोपचार तज्ज्ञाचा सल्ला घेऊ शकलात तर आपण निश्चितपणे नैराश्यातून, उदासीनतेमधून बाहेर पडू शकतो आणि आत्महत्येसारख्या मोठ्या ज्या घटना आहेत, ज्या की प्रिव्हेंटेबल आहे, ज्या आपण वाचवू शकतो, त्या निश्चित प्रमाणात कमी करू शकतो। धन्यवाद।